माझं नाव अजय शेषराव सरदार आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तर तो आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ची आपण पार्श्वभूमी आणि परिचय आपण पाहणार आहोत. एकूण आतापर्यंत भारतामध्ये एकूण 4 जे आहेत तर ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्याला पाहायला मिळाले आहे. पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे तर ते 1968ला ज्याला आपण कोठारी आयोगाच्या माध्यमातून जे आहे तर ते सादर करण्यात आलं होतं. त्यानंतर दुसरं जे शैक्षणिक धोरण आहे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे तर ते 1986ला तर ते सादर करण्यात आलेलं आहे. तिसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे तर ते 1992ला जे आहे तर ते 92ला सादर करण्यात आलेलं आहे. आणि आजचा जो काही आपला जो टॉपिक आहे तर तो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जे आहे तर ते 29 जुलै 2020 या रोजी जे आहे तर ते सादर करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सादर करण्यापाठीमागचा जो काही मेन उद्देश जो होता याचा मेन मोटो जो आहे तर तो आहे की संमत म्हणजे आहे की शहरी आणि ग्रामीण जे काही शिक्षण आहे तर यांना दोघांनाही समावेश करून घेण्याचं आपलं हे शैक्षणिक धोरण आहे. याचा आपण परिचय बघूया. आता पार्श्वभूमी पाहिलेल्या परिचय बघूया की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा भारत सरकार शैक्षणिक प्रणाली संबंधी महत्त्वपूर्ण जे आहे तर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. 29 जुलै 2020 रोजी आहे भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजींनी आहे तर हे पार्लमेंटमध्ये मांडण्यात आलं होतं आणि त्यानुसार ते पारित करण्यात आलेलं आहे. हा